महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पनवेल जवळ एका मनोरुग्णाने शाळकरी मुलीला धावत्या लोकल ट्रेन मधून बाहेर फेकून दिल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. रेल्वे प्रवासादरम्यान महिलांसोबत भयंकर घटना घडल्याचं अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता एका नव्या व्हायरल व्हिडिओची चर्चा रंगली आहे. एका महिलेनं रात्रीच्या प्रवासाचा 25 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या महिला प्रवाशासोबत नेमकं काय घडलं जाणून घेऊया. महिलांसाठी रात्री प्रवास करणे आजही धोकादायक मानले जाते, पण काही शहरं अशी आहेत जिथे सुरक्षेबाबत चिंता करण्याची आवश्यकता भासत नाही. मुंबई हे असंच एक शहर आहे. एका महिलेनं स्वतःचा अनुभव एक्स वर शेअर केलाय. मुंबई कधी झोपत नाही हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नांबाबत ठोस उपायांचा अभाव असल्याचं अनेकदा समोर आलंय. एका महिलेने व्हिडिओ शेअर करत असा अनुभव सांगितलाय, जो मुंबईत महिलांची सुरक्षा किती मजबूत आहे याचा पुरावा दर्शवतो. ही पोस्ट राधा नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आली. यात ती प्रश्न उपस्थित करत म्हणते, मुंबई इतकी खास का आहे? यावर ती उत्तर देत म्हणते, महिलांच्या सुरक्षेमुळे राधा रात्री 11 वाजता नातेवाईकांना भेटून परत येत होती, पण भीतीऐवजी तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, कारण ती लोकल ट्रेन मध्ये होती, ज्यामध्ये लेडीज कंपार्टमेंट पूर्ण भरलेले होते. या दरम्यान कोच मध्ये एक पोलीस अधिकारीही होता, त्यामुळे मुंबईत महिलांना कधीच एकटं वाटत नाही. असे अधिकारी प्रत्येक कोच मध्ये असतात असं ती सांगते. 25 सेकंदाच्या या व्हिडिओत म्हटलंय की रात्रीच्या प्रवासातही महिलांना मुंबईत एकटं वाटत नाही आणि त्या सुरक्षित राहू शकतात. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.